जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या लोकनगरी मैदानावर पडदे लावून नव्या अनधिकृत गाळ्यांची उभारणी सुरू करण्यात आली आहे। अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या पत्र्यांच्या अनधिकृत गाळ्यांबाबत आजवर माध्यमांनी अनेकदा बातम्या प्रसारित करूनही त्यावर कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संखे यांचे गाळे उभारणाऱ्या भूमाफियांशी लागेबांधे आहेत का असा प्रश्न विचारला जातोय। अंबरनाथच्या लोकनगरी एसआर पंप परिसरात एका खाजगी लिटिगेशनच्या जागेवर पत्र्याचे अनधिकृत गाळे बांधण्यात आले असून त्यात वॉशिंग सेंटर, हॉटेल, ढाबे सुरू करण्यात आले आहेत। या अनधिकृत गाळ्यांबाबत माध्यमांनी बातम्या प्रसारित केल्यानंतर अतिक्रमण विभागाचे अधिकारी नरेंद्र संखे यांनी बॅक डेटेड नोटीस बजावत कागदी घोडे नाचवले, पण पुढे काहीच कारवाई केली नाही। त्यामुळे गाळे उभारणाऱ्या भूमाफियांची हिंमत वाढली असून त्यांनी हिरवे पडदे लावून आणखी अनधिकृत पत्र्यांचे गाळे उभारायला सुरुवात केली आहे। हे गाळे उभारण्यामागे स्थानिक भूमाफियांचा हात असून भूमाफिया अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लागेबांधे आहेत का असा प्रश्न आता सर्वसामान्य लोक विचारू लागले। त्यामुळे या गाळ्यांवर आता कारवाई कधी होते हे पाहावे लागणार आहे। अंबरनाथ पारलेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।